भक्तगण आणि प्रेक्षक सगळ्यांनी आज एक आपल्या या रामांच्या समोर एक अनोखा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. तो करणारा मुलगा मुख्य जो आहे नितीन सातव, तो ह्याच परिसरात ह्याच वास्तूमध्ये लहानाचा मोठा झाला आणि इतका तो त्याच्यात मोठा झाला आहे की स्वतः तौफिक कुरेशी हे त्याच्या घरी येऊन त्याच्याशी बोलत असत आणि त्यांच्याकडे तो शिकत असे. त्याच्या या नितीन हां कशाचं नाव? हां नितीनच्या क्लासचं नाव त्रकधूम आहे. आता यातलं आपल्याला खरं सांगायचं म्हणजे खूप कळत नाही म्हणण्यापेक्षा काहीच कळत नाही, पण आपण ऐकायचं काम करू आणि ह्या घरात मोठा झालेल्या मुलाचं आपण भरभरून कौतुक करूया सगळं, एवढीच माझी खूप इच्छा आहे. आणि केवळ आज त्याच्या कौतुकासाठी आणि आमच्या आनंदासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सगळ्यांनी शांत चित्ताने घेऊ आणि त्याचं खूप खूप कौतुक करू. रामाचे आणि वहिनींचे आशीर्वाद घेऊन आम्ही प्रोग्रामला सुरुवात करतो. त्याच्या आधी फक्त एकच म्हणावं असं वाटतं, बोलावं असं वाटतं आहे. एकतर आजची जी माझी मॅच आहे ती होम पिचवर आहे आणि छान वाटतं आहे मला. आणि सगळी घरची मंडळी अशी समोर प्रेक्षक म्हणून बसली आहेत, जे माझ्या आईबाबांनंतरचे हे माझे सगळे पालकच आहेत, ज्यांच्या समोर मी लहानाचा मोठा झालो आणि ह्याच वास्तूत माझं सगळं बालपण गेलं. लग्नापर्यंतचं माझं सगळं संसार आमचा इकडेच सुरू झालेला आहे. मी लहानाचा मोठा इथे झालो आहे, ह्या रामापुढेच झालो आहे आणि आज इथे बसताना मला खूप वेगळं वाटतं आहे. मी थोडं इमोशनल पण झालेलो आहे, पण मी ठरवलं आहे की पाणी येऊ द्यायचं नाही डोळं. पण मला इथे आत्ता बोलावंसं असं वाटतं की वहिनी मगाशी म्हणाल्या तुम्हाला की तुम्ही शांतपणे ऐका, तर मला वाटत नाही इथे ती शांतता असणार आहे. एवढे जेंबे बघून तुम्हाला कळलंच असेल की इथे धुमाकूळ असणार आहे काहीतरी. पण तो चांगला आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल हा सगळा धुमाकूळ. आणि हे जे माझं लहानपणापासून शिक्षण चालू होतं, जे काही मी शिकतोय, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की अशा वाद्यांचा आवाज किती असतो. तर तो जो लहानपणी मी आवाज करायचो माझ्या कॉलेजच्या वयापर्यंत, तो ह्याच परिसरातल्या लोकांनी सहन केला आहे. तर आज ती संधी आहे की मी त्या सगळ्यांचे आभार मानू शकतो. मी त्या सगळ्यांना थँक्यू म्हणतो, इथे असलेल्या सर्व रहिवासींना की ज्यांनी माझा तो आवाज सहन केला आहे. तर मी त्यांना असं सांगू इच्छितो की तो आवाज एक चांगलं काम करत आहे आणि अनेक लोकांना आता त्याचा आनंद मिळत आहे. तर मी त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. दुसरी गोष्ट की सगळ्यात मोठे आभार सदावर्ते फॅमिलीचे की जे आमच्या सातव कुटुंबियांचं बॅकबोन आहे, ते त्यांनी आम्हाला काय म्हणूयात म्हणजे सर्व काही तेच होते, आमचा आधारच ते आहेत. आणि माझ्या पालकांनंतर सगळं त्यांनीच केलं आहे माझं. सो मी खूप आभारी आहे त्यांचा आणि त्यांच्या सपोर्टचा. जे काही मी आज आहे ते माझे गुरुजन आणि गुरुजनांच्या मागे
च्या बरोबरच हे सगळे. आणि खूप छान वाटतं की त्यांनी कौतुकासाठी मला इकडे बोलवलं आहे की आम्हाला रामापुढे तर तू सेवा सादर करच आणि आम्हालाही तुझं बघायला आवडेल, ऐकायला आवडेल. सो हा आमचा प्रयत्न आहे. जे काही मी माझ्या गुरूंकडनं शिकतोय, उस्ताद तौफिक कुरेशी, रामदास पळसुले आणि संजय करंदीकर माझे गुरु, तर या तिघांकडनं जी काही विद्या मी घेतोय तर ती आज तुमच्यासमोर सादर करायचा प्रयत्न करतोय मी आणि माझे विद्यार्थी. गंमत अशी आहे की आज येस, आणि अजून एक की सुरू करताना मी आणि माझी मुलगी मीरा, तर शोभा वहिनींची आणि निलिमाताईंची इच्छा होती की आज तिने पण वाजवलं पाहिजे. सो मी सकाळीच तिला सांगितलं की आज तुलाही वाजवायचं आहे आणि ती पण हो म्हणली. थँक्यू. आणि तर आज आम्ही ही सगळी आता 10वी 11वी पासआउट झालेली मुलं तर आहेतच, पण आज जो दुसरा ग्रुप वाजवणार आहे, जे सगळे आमचे ताकदीचे दमदार वादक आहेत, तर ते सगळे आत्ता जसे तुम्ही इकडे बसला आहात ना त्या वयाची लोक आहेत. सो सगळे 45 ते 70 वयापर्यंतची लोक इकडे नंतर वादन करणार आहेत. आणि आम्ही म्हणजे जेव्हा मंदिरात कार्यक्रम आहे म्हणल्यावर त्यातल्याच काही लोकांनी विचारलं होतं की आम्ही पण वाजवू का. मला खूप आनंद झाला. मग मी फक्त ग्रुपवर आमच्या मेसेज टाकला की असं असं सदावर ते राम मंदिरामध्ये आपल्याला संधी मिळते वाजवायची, तर कोणाकोणाला आवडेल. तर आणि मीच अट टाकली की 45च्या पुढच्या लोकांसाठी मी विचारतोय. तर जवळपास 25 लोकांनी हात वर केले. त्या ग्रुपवरती सांगितलं की आम्ही सो मला इतका आनंद झाला. मला माहीत होतं की 25 लोक इथं कसं बसवायचं माझ्यासाठी टास्क आहे, पण मी त्यांना नाही म्हणालो, कारण हा जो आनंद आहे की वाजवायचा. आणि मला म्हणजे मी त्यांना म्हणालो की पोट्रे काय होणार आहे यातून, तर आपल्याकडे ना आपण लाजतो काहीही शिकायला. ओके, आणि त्यात हे नवीन असं काहीतरी वाद्य असेल तर बापरे आपल्याला नाही जमणार, आपण नको असं काही शिकायला. ओके, तर लोकांनाही कळेल की असं काहीतरी आहे. बऱ्याच लोकांना हे वाद्य अजून माहिती नाही, याचं नाव काय माहिती नाही. सो ते कळावं, लोकांनी न लाजता हे शिकायला यावं, तर त्यासाठीचा आमचा तो प्रयत्न आहे. आणि नक्की तुम्हाला त्या सगळ्यांचं वादन ऐकायला आवडेल. या वादनाबरोबरच म्हणजे आम्ही जेम्बे जे वाजवणार, जेम्बे या वाद्याचं नाव आहे जेम्बे, जे वेस्ट आफ्रिकातून आपल्याकडे आलं. आणि त्या जेम्बेवरती सर्व जॉनर म्युझिकचे सर्व प्रकार वाजू शकतात. ओके, म्हणजे भजनांपासून रॉकपर्यंत सगळं काही वाजू शकतं ह्याच्यावर. तर मी मध्ये मध्ये त्याचं डेमो तुम्हाला देईनच. तर आज 2 छोटी मुलं गाण्यासाठी पण आलेली आहेत, आर्चिस आणि आर्या. तर मध्ये त्यांचं गाणं होणार आहे. तर त्या गाण्यावरही जेम्बे कसा वाजतो, इंडियन स्टाईलमध्ये भजनांना जेम्बे कसा वाजू शकतो, त्याचं ते डेमॉन्स्ट्रेशन पण असेल आणि तुम्हाला त्या गाण्याचा आनंदही मिळेल. तर आम्ही आमची कला सादर करतो, सुरुवात करतो कार्यक्रमाला. माझ्या मते आपण तिला पठण करायला सांगू शकतो, कारण मला माहीत नाही ती म्हणजे त्यासाठीचं गाणं तयार नाही केलं आज आम्ही, पण ती गाते हे नक्की. आपण नक्की तिचं गाण्याचाही कार्यक्रम करू शकतो, किंवा खरं तर परवा ती गायली आहे पण ती गाणी इथे सूट नाही होणार म्हणून ती कदाचित नाही, हरकत नाही, ती माझ्याबरोबर पठण नक्की करेल. अनिल, मला फक्त इथे हा माईक इथे देशील का, मग तिला पण मी पठण करायला सांगेन. सो आम्ही जे वाजवणार आहोत, तर माझे गुरु उस्ताद तौफिक कुरेशी त्यांनी प्रयत्न असा केलेला आहे की आपल्याकडे तबल्याचा खूप अभ्यास झाला. एकतर भारताचा म्हणजे अख्ख्या जगामध्ये भारत असा देश आहे की जिथे तालाला लँग्वेज आहे. ओके, बाकी कुठेही गेला तरी तालाला लँग्वेज नाही आहे. क्या बात आहे. वा, क्या बात आहे. ही आपण दात समजूयात आपल्याला. तर किंवा हा माझ्या गुरूंचा आशीर्वाद समजूयात आपण त्यांचं नाव घेतलं. आणि तर नेहमी तौफिकबाई तर कायम म्हणतात की अब्बाजी म्हणजे अल्ला रखा कायम बघत असतात आणि जे काही चांगलं काम करतात त्यांना ते आशीर्वाद देत राहतात. तर आपण हा आशीर्वाद समजूयात. आम्ही जे वाजवणार आहोत तर ती तबल्यातलीच विद्या आहे. ओके, म्हणजे सगळं काही इंडियन क्लासिकलच आहे, फक्त त्याचा साज वेगळा आहे.
विद्या तीच आहे. सो जेम्बे आफ्रिकन आहे, पण त्याच्यावरती 70% आज जे काही वाजेल ते सगळं इंडियन क्लासिकल आणि वर्ल्ड रिदम असं असणार आहे. ओके, सो मध्येच तुम्हाला थोडं धिकचिक धाकचिक स्टाईलमध्ये असेल, पण त्याच्यामध्ये कधी ब्लेंड होऊन आम्ही इंडियन क्लासिकलमध्ये जातो तर तीच ती मजा आहे. म्हणजे तुमच्या नकळत आम्ही जाणार आहे आणि तुम्हाला त्याची मजा येणार आहे. सो तुम्हाला बरेच तबल्याचे बोल ऐकायला मिळतील आणि त्याच्याच बरोबरीने हे फ्युजन स्टाईलचं वादन आहे असं मी म्हणतो याला. तर सुरू करतो. मी आता आलो इंडियन क्लासिकलमध्ये. हे बोल आहेत तबल्याचे. हे आमचे जेम्बेचे बोल आहेत.
थँक्यू थँक्यू. काही बंदिशी आहेत. असे बोल असतात. चिकता चिकता तकिटता तकिटदिन ताकटता तकिटता तकिटदिन ताकटता त्रिकटता तक त्रिकट त्रिकटता कटता त्रिकटता 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 आणि जवळ जा. तक भिट्टा तक तकिट भिट्टा तक तकिट धा तक तकिट तक तकिट तक तकिट धा तक भिट्टा तक तकिट भिट्टा तक तकिट धा तक तकिट तक तकिट तक तकिट धा तक भिट्टा तक तकिट भिट्टा तक तकिट धा तक तकिट तक तकिट तक तकिट धा. 3 4
तकदिमी धाव तकदिमी धाव तकदिमी 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 धाव तकदिमी धाव तकदिमी धाव थँक्यू सो मच. सो मी आणि मीराने सुरुवात केली आणि काही क्लासिकल बंदिशी वाजवल्या आणि सुरुवातीला जे वाजवलं त्याला कायदा असं म्हणतात. तो धातिटे धातिटेचा तबल्यातला फार फेमस कायदा आहे. तर मला असं लक्षात आलं की जेव्हा मी लॅटिन म्युझिक ऐकायचो थोडंसं कॉलेजच्या काळात, तर ते लॅटिन म्युझिक म्हणजे असं स्टाईलने जातं. तर मग तेव्हाच मला असं वाटायचं अरे हे तर आपल्या तबल्याच्या धातिट्यासारखं आहे. सो जेव्हा मी जेंबे शिकायला लागलो, मी थोडेसे ड्रम्स शिकायला लागलो, तर मग मी ते त्याच्यावर उतरवायचा प्रयत्न करायला लागलो की धातिटे धातिटे धाता त्या स्टाईलमध्ये. आणि मी माझे एक अशा स्टाईलमध्ये मी तो सुरुवातीला वाजवायचो. आणि जसं माझं तौफिक कुरेशींकडे शिकणं सुरू झालं, सो त्यांनी पण त्याच्याबद्दल काहीतरी विचार केलेला होता. तर तो मला म्हणजे उस्ताद लोक का उस्ताद असतात ते कळालं की त्यांनी त्याचा विचार तबल्याच्या अंगानेच आपण याच्यावर कसं वाजवू शकतो असा केला होता. सो त्यांनी जसं डग्ग्याला तुम्ही डाव्या हाताने डग्गा वाजवता, उजव्या हाताने तबला, जे रायटी असतात ते उजव्या हाताने तबला. सो त्यांनी सांगितलं की तुम्ही जो याला बेस नोट म्हणतात, धूम आवाज येतो, सो तो मग डाव्या हातानेच का नाही वाजवायचा. जसं मी त्यांच्याकडे शिकायला जायच्या आधी ना मी सगळं बेंचवर वाजवतो तसं वाजवायचो. आपण सगळे शाळेत बेंचवर वाजवतो आणि तबला येत होता तो असं उजव्या हाताने हात छान चालत होता. पण त्यांचं टेक्निक जेव्हा कळलं त्यातलं की त्यांनी मला शिकवलं तेव्हा, सो त्यातली मजा अजून वाढली माझ्यासाठी. आणि ते जे मी लॅटिन स्टाईल करत होतो जे मला आवडत होतं, तर त्याला एक योग्य दिशा मिळाली. आणि आता मी ती माझी स्टाईलच बनवली आहे की मी थोडं फ्युजन स्टाईलमध्येच वाजवतो. उस्ताद तौफिक कुरेशींना ऐकलं तर ते प्युअर इंडियन क्लासिकल स्टाईलने जातात. म्हणजे त्यांच्या घरातनं ते आलेले त्यांचे संस्कार आहेत, त्यांची ती आवड आहे की तबला रेपटवार आहे पूर्ण त्यांचा प्युअर क्लासिकल. ते तबला म्हणजे जेंबेवर सुद्धा नाद तीनताला एवढा छान त्याच्यावर होऊ शकतो, तर ते त्या वेने जातात. आणि मी थोडंसं फ्युजन मार्ग अवलंबवला आहे. त्याच्यात मी इंडियन क्लासिकल आणि वेस्टर्न असं दोन्ही वाजवत असतो. सो त्याच
फ्लोला आम्ही अजून थोडंसं पुढे नेतो. ही सगळी ॲडव्हान्स बॅच आहे माझ्याकडे शिकत आहेत. जवळपास 7-8 वर्षाची ही मुलं शिकत आहेत आणि काही मुलं तर आता कॉलेजमध्ये छान प्राइजेस पण मिळवायला लागली आहेत आणि त्यांचे बँड पण आहेत स्वतःचे. तर थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं आम्ही वाजवतो आता. त्याच्यामध्ये बंदिशी असणार आहेत पण त्या थोड्याशा अजून अवघड, आत्ता जे ऐकलं त्याच्यापेक्षा थोड्या अवघड लईच्या आहेत. आणि एक कायदा मीराने वाजवला आहे. तर आता आम्ही रेला नावाच्या गोष्टीकडे जातो. ओके, बरोबर, आपण रेल्याने सुरू करतो. येस, सो रेल्याने आम्ही सुरू करतो. पुढे बसू शकतो. हो, इथेच बसू, तुला नंतर गाण्याबरोबर वाजवायचं. हां, तिथे मांडी घालून बसू शकतो. शिखर्स आहेत ह्याच्याकडे.
सो रेला आणि रेल्यातनंच आता पुढे जातो बंदिशींकडे, बरोबर? हो. चलो बंदिशी तुमचा रेला. हां ओके. साऊथ इंडियन कोरवाई आहे, साऊथ इंडियन प्रकार आहे हा. सेम अशीच अजून एक सॉरी परत 1 and 2 and 3 and start. बेदम ही 1 2 3 4. धिंता तक धिमी तक धिंता धिंता तक धिमी तक धिंता धिंता तक धिमी तक धिन धिन धिन.
दिन तान तान ता दिन दिन तान तान ता ता दिनक दिन ता दिनक दिन ता दिनक दिन केतक केतक दिन केतक केतक दिन 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 तान तान ता दिन दिन तान तान ता ता दिनक दिन ता दिनक दिन ता दिनक दिन केतक केतक दिन केतक केतक दिन था केतक केतक दिन केतक केतक दिन था केतक केतक दिन केतक केतक दिन था दिन दिन तान तान ता दिन दिन तान तान ता ता दिनक दिन ता दिनक दिन ता दिनक दिन केतक केतक दिन केतक केतक दिन केतक दिन केतक केतक दिन था केतक केतक दिन केतक केतक दिन था दिन दिन तान तान ता दिन दिन तान तान ता ता दिनक दिन ता दिनक दिन ता दिनक दिन केतक केतक दिन केतक केतक दिन था केतक केतक दिन केतक केतक दिन था केतक केतक दिन केतक केतक आम्ही वाजवतोय ना तो सगळे रिदम्स सुरू केलेत आणि त्याच्यामध्ये हा एक आफ्रिकन रिदम आहे.
सगळ्यात पहिल्यांदा सदावर्ते कुटुंबियांचे आभार मानेन की मंदिरामध्ये अशा स्टाईलचा कार्यक्रम त्यांनी परमिशन दिली आणि आता ही हळूहळू आम्हाला खूप साऱ्या म्हणजे लास्ट 2 महिन्यापूर्वी आम्हाला ओंकारेश्वर मंदिरामध्ये पण बोलवलं होतं. सो आधी आम्हाला वाटायचं की अरे आपलं एवढं लाऊड म्युझिक आणि मंदिरांमध्ये मे बी मंदिरामध्ये मे बी आवडणार नाही लोकांना किंवा थोडं लाऊड होतं किंवा पण आम्हाला 2-3 ठिकाणी मंदिरांमध्ये जेव्हा प्रोग्राम केला चतुर्शृंगी मंदिरात किंवा ओंकारेश्वर मंदिरात आणि इतका छान रिस्पॉन्स आला नाहीतर ह्याच्या आधी मी निरिमाताई वहिनींनी मला अनेक वेळा विचारलेलं आहे वाजवशील का, पण मी नाही म्हणायचो, मी थोडं घाबरायचो मनातून. पण माझा कॉन्फिडन्स थोडा बळावला त्या कार्यक्रमाने. म्हणजे रामानेच ती इच्छा मे बी ताईंकडे पोचवली आणि ताईंनी मला विचारलं की वाजवाल का, मग मी ही संधी नाही सोडली. तर थँक्यू तुम्हाला सगळ्यांचे की तुम्ही आम्हाला बोलवलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आवडतं आहे. आमचा हा प्रयत्न चालू आहे की आम्ही हे इंडियन क्लासिकलच ॲक्च्युली पुढे घेऊन चाललो आहे आणि आम्हाला असं कळतं आहे की वेगवेगळ्या वाद्यांवर जर इंडियन क्लासिकल वाजवायला लागली लोक तर तो आपलाच फायदा आहे आणि आपणच आपली विद्या जगभरामध्ये घेऊन जातो आहे. म्हणजे आता आफ्रिकन लोकांना पटतं किंवा त्यांना कळतं की अरे बोटाने सुद्धा जेंबे वाजू शकतो. हा आम्ही जे वाजवतोय हे बोटांनी वाजतं आहे आणि आत्ता जो दंगा घातला तो सगळा पंजाने होता. तर आफ्रिकन स्टाईलमध्ये सगळं पंजाने वाजवलं जातं. ओके, सगळ्या ओपन हँड आहे अशा स्टाईलमध्ये आणि आपण वाजवतोय किंवा या स्टाईलमध्ये किंवा ते हे तबल्यातलं तीट त्या स्टाईलमध्ये. सो तबल्याच्या अंगाने जेंबे वाजवतोय पण तबला नाही वाजत आहे, फक्त विद्या तबल्याची आहे ती. ओके, सो असा आमचा प्रयत्न आहे आणि तुम्ही लोक सपोर्ट करताय, आम्हाला छान वाटतं आहे आणि तीच आमची ताकद आहे. मगाशी म्हणलो त्याप्रमाणे की आता गाण्यांच्या सेक्शनकडे जाऊयात. 2 छोटे कलाकार आपल्याकडे आज आलेले आहेत, आर्चिस गोखले आणि आर्या देशमुख. तर त्या दोघांचं आपण स्वागत करूयात. पण ताल त्या गाण्यातला ओळखीचा नाही आहे, ते आम्ही फ्युजन स्टाईलमध्ये प्रयत्न करतो आहे. पहिले म्हणजे मला आणि हिला आम्हा दोघांनाही इथं बोलवलं ह्याच्यासाठी आम्ही नितीन दादाचे खूप आभार मानतो. थँक्यू आर्चिस. ओके, सुरू करतो गाणं. हे राम 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 चलो हे साहेरो नाम हे राम हे राम. बहुत अच्छा. हे राम हे राम जग में साचो तेरो नाम हे राम हे राम हे राम हे राम. तू ही माता तू ही पिता है, तू ही माता तू ही पिता है, तू ही तो है राधा का श्याम हे राम हे राम हे राम हे राम जग में साचो तेरो नाम हे राम हे राम हे राम हे राम. तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी, तेरे चरणों में चारों धाम हे राम हे राम हे राम हे राम.
राम जय जय राम सिया राम जय जय राम 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 सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम. क्या बात है आपकी. ओके, धुमाळी ताल आहे तो. धिन धिन था तीन त्रक धिन धागे त्रक धिन धिन था तीन त्रक धिन धागे त्रक. ओके, सेम आपण म्हणतो ना की संगीताची एकच भाषा आहे जगात कुठेही जा, तर ते त्याचं काय म्हणूयात हे उत्तम उदाहरण आहे. सेम असाच्या असा वाजणारा एक वेस्टर्न रिदम आहे, त्याला सोल 2 असं पण नाव आहे, सोल रिदम. तर जसं धिन धिन धा तीन त्रक धिन धागे त्रक धिन धिन धा तीन त्रक धिन धागे त्रक, आणि तुम्ही वाजवा सोल. तर तो रिदम आहे धुप धुप ताक चिक चिक धुप ताक चिक धुप धुप ताक. हा वेस्टर्न रिदम आहे. धिन धिन धा तीन त्रक धिन धागे त्रक धिन धिन धा तीन त्रक धिन धागे त्रक. एकदम सेम टू सेम जाणारा रिदम आहे. सो आमचा आज प्रयत्न असा आहे की रिदम वेस्टर्न वाजेल आणि गाणं असणार आहे राधाधर राधाधर मधुमेलिंदा जय जय राधाधर मधुमेलिंदा जय जय रमा रमण हरि गोविंद रमा रमण हरि गोविंद जय जय राधाधर मधुमेलिंदा जय जय कालिंदी तट
बरं मला सांगायला आवडेल की आर्याने हे सगळं आत्ता केलेलं आहे, म्हणजे जे काही घडले ते आत्ता घडलेलं आहे, याची आम्ही अजिबात प्रॅक्टिस केलेली नव्हती. आणि खूप मोठी शाबासकी आर्याला की एवढ्या सगळ्यांबरोबर ती इतकं धीटपणे गातीये आणि जो काही बदल तिने तिच्या गाण्यात केला होता तोही तिने न थांबता घेतला, आम्ही जरी थांबलो तरी. खूप शाबासकी आर्या, तुला खूप खूप कौतुक तुझं, खूप छान. वा. आपण घेतोय अजून एक गाणं आर्याचं. वा, कुठलं? मैंने राम रतन धन पायो पायो जी, मैंने राम रतन धन पायो पायो जी, मैंने वस्तु अमोलक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो पायो जी, मैंने कृपा कर अपनायो पायो जी, मैंने राम रतन धन पायो पायो जी, मैंने सत की नाव के बटिया सतगुरु, सत की नाव के बटिया सतगुरु, भव सागर तर आयो पायो जी, मैंने भव सागर तर आयो पायो जी, मैंने राम रतन धन पायो पायो जी, मैंने राम रतन धन पायो. मीरा के गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, हरख हरख जस गायो पायो जी, मैंने हरख हरख जस गायो पायो जी, मैंने राम रतन धन पायो पायो जी, मैंने राम रतन धन पायो पायो जी, मैंने राम रतन धन राम रतन धन राम रतन धन पायो. थैंक यू. करू चालू. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा, गोविंद गोपाळ हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा. श्याम म्हणा राधे श्याम म्हणा, मेघ श्याम म्हणा, घन श्याम म्हणा. श्याम म्हणा राधे श्याम म्हणा, मेघ श्याम म्हणा, घन श्याम म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा, गोविंद गोपाळ हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा. ईश म्हणा जगदीश म्हणा, सर्वेश म्हणा, परमेश म्हणा. ईश म्हणा जगदीश म्हणा, सर्वेश म्हणा, परमेश म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा, गोविंद गोपाळ हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ
सीताराम म्हणा आत्माराम म्हणा राम म्हणा राजा राम म्हणा सीताराम म्हणा आत्माराम म्हणा राम म्हणा तू कितवीत होतास तेव्हा? 2 वर्षापूर्वी. 2 वर्षापूर्वी आर्चिसचेच गुरु आत्ता इथे आहेत. मी 1 मिनटं उभी राहशील गौरी? माझी मैत्रिणी म्हणून मी एकेरी हाक मारली गौरी, पण त्या खूप मोठ्या गायिका आहेत. गौरी लिमये. सकाळची जी कॉम्पिटिशन होती सामची, तर साम गुरुकुलची जे कॉम्पिटिशनची ती विनर आहे आणि ती उत्तम नाट्यसंगीत गाते, क्लासिकल गाते. नाट्यसंगीत हा तिचा बाज आहे. शिवाय सुंदर कवितांचा पण गौरीचा कार्यक्रम आहे जो मला खूप आवडतो पर्सनली. तर गौरीचे हे दोन्ही स्टुडंट्स आज आले होते, आर्या आणि अर्चिस. एकदा त्या दोघांसाठी आणि गौरीसाठी. तर गौरीच्या कार्यक्रमात अर्चिसने एक गाणं गायलं होतं तेव्हा, बरोबर? आणि त्याने तेव्हासुद्धा अशीच रसिकांची मनं जिंकली होती आणि आज नक्कीच त्याने आणखीन तो मोठा झाला हे दाखवून दिलं आणि त्याचा रियाज वाढला आहे. खूप छान. शाबाश, बहुत अच्छे. चलत रामचंद्र ठुमक चल
साथ मिळाली म्हणजे खूपच मोठा योग आहे. काकांना खूप थँक्यू, त्यांनी फरमाईश केली म्हणून मला इथे सेवा करता आली. थँक्यू. ड्रम किट आणलं होतं घरी आणि मी ते बडवायचो. म्हणजे मी वाजवायचो नाहीच, मी बडवायचो हे आता कळतं आहे. तर धाडधूड करत असायचो. तर ते कधी कधी ऑफिस त्यांचं वरच असायचं, तर ते जाताना ऐकायचं आणि बहुतेक त्यांना वाटलं चाल रोजच धाडधूड वाजवतो आहे, हा कधी शांत वाजवतच नाही आहे. तर ते एक दिवस मला म्हणाले की ड्रम्स असं शांत नाही वाजवू शकत का? मी म्हटलं नाही, ड्रम्स असाच वाजतो. माझं ज्ञान तेव्हा तेवढंच होतं. तर मी त्यांना म्हणलो की नाही, ड्रम्स असाच वाजतो. म्हणजे मला वाटत होतं की मला माहिती आहे त्याचं काय म्युझिक शिकत नाहीत काय नाहीत. तर पण पुढे जाऊन मला कळलं आणि मला कायम त्यांचे शब्द आठवत असतात की ड्रम्स अतिशय नाजूकपणे आणि हळुवारपणे सुद्धा वाजू शकतो आणि तो तेवढीच मजा आणू शकतो. आणि मी आता हे माझ्या म्हणजे तौफिक कुरेशी असू देत, रणजित बारोट असू देत किंवा मोठमोठे ड्रमर्स इंडियातले असू देत, तर त्रिलोक गोरटे म्हणजे ज्यांना मी खूप मानतो, तर ते तर फक्त ते सिम्बल्सवर खेळत असतात. ज्या अशा डिश असतात ना ड्रम्सला, त्याला सिम्बल्स म्हणतात. तर ते फक्त बेस किक आणि सिम्बल्सवर खेळून इतकं गोड वाजवत असतात. तर ते ऐकताना मला कायम सुनील दादांची आठवण येत असते की त्यांनीही कधीतरी मला असं म्हणलं होतं, कारण ते तेव्हा माझ्यापेक्षा म्हणजे ते जगभर फिरले होते आणि त्यांनी ते म्युझिक ऐकलं होतं असं मला वाटतंय. ते जॅझ म्युझिक जे आत्ता आम्ही वाजवत होतो तो जॅझ म्युझिकचा ठेका होता, ज्याच्यावर तुम्ही आत्ता ठुमक चलत ऐकलं. तर ते वाजवताना मला कायमच मजा येते की त्यात हरवून जायला होतं. म्हणजे तुम्ही आत्ता सध्या जुनी गाणी परत यायला लागलेत आणि त्यातलं जर तुम्ही ते लताजींचं एक खूप फेमस गाणं आहे, जसं अभी ना जाओ छोडके सारखं एक लग जा गले, सेम याच ठेक्यातलं गाणं आहे. सो तोच फील फक्त आत्ता तो फील आपण त्या ठुमक चलतलाही देऊ शकतो. त्याची मजा वाजवता मला येत होती आणि मला ते शब्दही त्यांचे आठवत होते की हाच तो माणूस आहे की ज्याने आपल्याला सांगितलं होतं की ड्रम्स असे छान वाजू शकतात. फक्त त्यांना ते मला माझ्यापर्यंत पोचलं नाही, कारण त्या वयात मला ते धाडधूडचंच अट्रॅक्शन होतं. पण खरंच सांगतो की ती मजा आता कळते मला आणि त्यांनी कुठंतरी ते ऐकलेलं म्युझिक जे ते मला सांगू इच्छित होते तर ते मला नक्कीच कळालं आहे आता. थँक्यू. सो ही आठवण माझी आणि माझ्या खूप आठवणी ह्या इथे आहेत, कारण मी मगाशी म्हटलं तसं लहानाचा मोठा मी इथे झालेलो आहे. माझी हे जे मी भजन आत्ता इथे वाजवतो आहे तर ते मी तबला शिकायच्याही आधीपासून मला इथे आठले गुरुजींचं भजन चालायचं, तर मला ते वाजवायला बसवायचे असंच. आणि मला जे काही थोडंसं तबला येत होतं त्याच्या ज्ञानावर मी वाजवायचो. तर ती माझी सुरुवात होती, ती हीच जागा आहे. आणि छान मी रामाच्या आशीर्वादाने, मारुतीच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने, शुभेच्छांनी छान करिअर चालू आहे आणि अजून खूप काम करायचं आहे. तर असेच आशीर्वाद देत राहा. आणि आता थँक्यू. तुमच्या पुढे सगळ्यात आमच्या क्लासमधले सगळे दमदार वादक येत आहेत, जे मी तुम्हाला मगाशी म्हणालो तसं, आणि नक्कीच तुम्हाला त्यांचं वादन आवडेल. ही सगळी मंडळी माझ्याकडे साधारण 1-2 वर्ष अशी शिकत आहेत. ही सगळी कॉलेजमधली जी आत्ताची मुलं ती लहानपणापासून शिकत होती. पण मला ह्या लोकांचं कौतुक अशासाठी आहे, मी आधी ह्या सगळ्यांना इकडे बोलवतो आणि मगाशच्या ग्रुपची नावं राहिली तीही मी सांगतो. या समीरजी, या सगळ्या जया गमही वाजवत असतो, इंडियनही वाजवत असतो. मगाशी तुम्ही एक अरेबियन ठेका ऐकलात. तर मी एक जस्ट या सगळ्यांना शिकवता मी नेहमी सांगत असतो की हे सगळे रिदम जिकडून आलेत ना, तर काय म्हणतो आपण त्या भागाचा त्याच्यावर परिणाम असतो, बरोबर. सो जेव्हा अरेबियन रिदम वाजवतो आम्ही तेव्हा मला शिकून हे फील झालं की खरंच तिकडे अरेबियन कंट्रीजमध्ये पूर्वी इकडून तिकडे जायला साधन काय होतं, तर उंट. ओके, तो ठेका बरोबर उंटाच्या चालीसारखा आहे. तर त्या जसं काही आपण त्या उंटाच्या म्हणजे राईडवर चाललो असं वाटतं. तर तो ठेका मी जस्ट वाजून दाखवतो, तुम्हाला नक्कीच तसा फील येईल. तर आणि अनेक गोष्टी तुमच्या समोर येतील, सगळ्या काय म्हणूयात अरेबियन कल्चरशी निगडीत असलेल्या.
तुम्ही इकडे सगळे डोलत होते, मला दिसत होतं. तर तो खरंच ती त्या रिदमची मजा आहे. ओके, धिंग ता धिंग ताक चिक धिंग ता धिंग ताक चिक धिंग ता धिंग ताक चिक. तो मे बी त्यांना त्यातनंच सुचला असेल आणि त्यातच त्या लयीत मग त्यांची सुफी सगळी कलम सुफी म्युझिक सुरू झालं असणार आहे. सो असेच काहीसे रिदम्स घेऊन आम्ही आत्ता आमचा हा पीस सादर करतो जो शेवटचा असेल आणि त्यामध्ये ही सगळी मंडळी आता वाजवतील. आणि मध्ये एक आफ्रिकन रिदम. आफ्रिकन वाद्य आहे ना, आपण जरा त्यांना थोडं घेऊयात मध्ये मध्ये. रेडी? वन टू थ्री फोर. And 1, 2, and rhythm. Now, third step. Yaba. 2 and 3, 4. Yaba. बहुत अच्छे. Yeah, but 7. लाडक्या गुजरातमध्ये आलो आपण. गरबा रिदम. 1, 2, 3 and
बात. पंजाबी रिदम भांगडा चालू राहू दे. 1 2 3 4 5 6 7 8. ताशा. हॅलो ढोल ताशा. चालतंय. आम्ही असं ठरवलं की जेवढे कोणी इथे आज जंबेवादक आमच्यापैकी आलेले आहेत तर त्या सगळ्यांनी या शेवटच्या पार्टमध्ये भाग घ्यायचा आणि आम्ही नंतर आर्टिस्टलाही रिक्वेस्ट करणार आहोत की काहीतरी आमच्यासाठी शेवटी गा. तुला आवडेल ते. ओके. सो आमची इच्छा आहे की रामाच्या गजरानेच एंड व्हावा. ओके. सो आफ्रिकन रिदम. वा, आमचे सगळे चेंबे प्लेयर्स तिकडूनही वाजवत आहेत. सो आज मारुती मंदिरात पण सेवा चालू आहे आणि रामाच्या मंदिरातही. 1 2 3 4.
थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. वा वा वा, नक्कीच सगळ्यांना मजा आली असेल. आणि असा काय म्हणूयात, नवीन काळाबरोबरचा नवीन गजर आपण आज केलेला आहे, नवीन वाद्याबरोबर. तर नक्कीच थँक्यू सर. तर आवडल्याची पावती आम्हाला मिळते आहे. तर खूप 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 धन्यवाद. हे काहीतरी नवीन प्रयोग करायची संधी आम्हाला. मी खरोखरीच सांगते की तुम्ही बोला, मी धरतो. माझा विश्वास तर रामावर श्रद्धा आहेच, परंतु रामाच्या इथे जर का सुरुवात केलेली कोणतीही गोष्ट असेल तर त्या माणसाला, त्या व्यक्तीला राम उच्च कोटीला नेतो. हे अनेकांच्या बाबतीत मी पाहिलेलं आहे. त्यातल्या 2 व्यक्ती सांगते. एक म्हणजे महेश काळे, त्याच्यानंतर आनंद माडगुळकर. या 2 व्यक्ती तर इथे येऊन त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे नितीनला पण आमच्या अशीच परमेश्वर त्याच्या पाठीशी. रिषभ पुरोहित माझा नातू आहे. तोही आता परदेशात काय करतो एवढं मला माहीत नाही, पण तो संगीतातच खूप मोठा होणार आहे. तर त्याचंही गाणं इथं सुरुवातीला झालं आहे. तसाच आता नितीन असाच परदेशामध्ये, आपल्या देशामध्ये सगळीकडे त्याला खूप खूप यश लाभो आणि त्याला खूप आमचे आशीर्वाद आहेत. सदैव त्याच्या पाठीमागे राम उभा आहे हे नक्की. आणि दुसरी गोष्ट एक म्हणजे या सगळ्या लहान थोरांना घेऊन तो इतक्या सगळ्यांशी हसत खेळत आनंदाने कार्यक्रम करतोय, याचं खूप मला कौतुक वाटलं. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित फरा, तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, झुणझुणते नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वकर तुंड त्रिनयना, दास रामाचा आहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव साफल्या निजवल्या कौसल्या माता, तू कन्या अनन्या मुनिमान्या सीता, हे चरवनचर फणीवर भरता निज भ्राता, दशरथ नृपनायक धन्य तो पिता. जय देव जय रविकुळ टिळका, आरती ओवाळो त्रिभुवन नायका. जय देव आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ, विपुळ मंडन खंडन संसार मूळ, सुरवर मुनिजन किन्नर ध्याती सकळ, धन्य तो निजदास भक्त प्रेमळ. जय देव जय रविकुळ टिळका, आरती ओवाळो त्रिभुवन नायका. जय देव दुर्गे दुर्घट भारी, तुझ विण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी भुवनी, पाहता तुझ ऐसे नाही, चारी शमले परंतु न बोलवे काही. साही विवाद घडता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसे लवलाही. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा. आंबे तुझ वाचून गुण पुरविल आशा, नरहरी दल्लिंधाला पद पंकजलेशा. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करिडळ मळ भूमंडळ सिंधू जळ गगनी. कडांडे ब्रह्मांड धाके त्रिभुवनी, सुरवर नर निशाचर ज्या झाल्या पळणी. जय देव जय हनुमंता, तुमचे
प्रसादे न भये कृतांदा. जय देव धुम धुमले पाताळ उठला प्रतिशब्द. थरथरला धरणी धर्मानीला खेद. कडाडले पर्वत उडगण उच्छेद. रामी रामदासा शक्तीचा शोध. जय देव जय हनुमंता. चिंतेने प्रसादे न भये कृतांदा. जय देव जय देवा जय जय समर्था. श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा. जय देवा तू अनिर्वचनीया परमात्मा असशी. लोकोद्धारासाठी नरतनु धरलासी. मान गंगा तीरी प्रकट झालासी. गोंदावले ग्रामी कुलकर्णी वंशी. जय देवा जय जय समर्था. श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा. जय देवा शरणागता सीत्वा निज सुख दिधले. कृत्य अद्भुत केले जागोजागी राम मंदिर स्थापियले. भूमंडळी राम नाम गर्जविले. जय देवा जय जय समर्था. श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा. जय देवा तू सच्चिदानंद तू स्वयं ज्योती. भावे ओवाळी तो कर्पूर आरती. महाभागवताची तव पार प्रीती. यावी सेवा सदा हीच विनंती. जय देवा जय जय समर्था. श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा. जय देवा खालील लोटांगण वंदीन चरण. डोळ्याने पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगन आनंदे पूजन. भावे ओवाळीन म्हणेन नाम. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पया. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे हरे. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता आनंदा. रघुनायका मागणे हेची आता. ज्या स्थळी हे मन जाय माझे. त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामाद केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.